जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाचे दरवाजे 12 फुटांनी उघडण्यात आले। धरणातून 3,06,640 क्युसेक प्रतितास वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरले। गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खूप मोठ्या प्रमाणात धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणं कारण आता 97, 98, 99% भरलेली आहेत। धरणात जास्त वेळ असं पाणी ठेवता येणार नाही आणि त्यामुळे धरणातनं पाणी विसर्ग केला जातोय। पाणी विसर्ग केला की अनेक नदी नाले ओढे जे अंतर्गत ओढे आहेत त्यांना पूर येतोय आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गोदाकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं शहागडचा पैठणशी संपर्क तुटला। गोदावरीचं पाणी गावांमध्ये शिरलं। घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। गावातली शेती पूर्णपणे पाण्याखाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे। शहागड पैठण ही दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण बोलूया। अविनाश, शहागड पैठण मोठा फटका बसलाय, अनेक गावं आहेत तिथं, काय सांगाल परिस्थिती गोदावरीला आलेल्या पुरामुळे? नक्कीच सुवर्णा, जसं आपण सांगितलं तशीच ही परिस्थिती आहे। अतिशय भयावह ही परिस्थिती आहे। ज्या गावामध्ये हिरडपुरी गावामध्ये मी उभा आहे त्या गावाचा संपर्क शहागड आणि पैठणचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि नदी पात्र इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। 2 ते 1.5 किलोमीटर अंतराच्या नंतर सुद्धा पाणी गावामध्ये शिरतंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि कधी काळी हवीशी वाटणारी ही गोदाम आहे। आता नागरिक तिला म्हणू लागले, गोदाम आहे एवढी नको स्कोपू ग, अशी म्हणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे। कारण आता मी ज्या हिरडपुरी गावामध्ये उभा आहे या गावातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय, सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलंय आणि हे संपूर्ण जे घरं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण घरं हे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। इथल्या सगळ्याच नागरिकांना या ठिकाणून आता स्थलांतरित करण्यात आलंय। माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत, त्यांच्यामध्ये निश्चितच भीतीचं वातावरण आहे। पूर्ण जे शेती आहेत त्या शेती देखील या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली गेलेत। म्हणजे नदीकाठी जे गावं आहे, गोदाकाठी असणारे गावं, त्यांची फक्त शेतीच नाही तर घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। दादा, काय सांगाल, किती मोठा हा पाऊस आहे, किती मोठा पूर आहे आणि कशी भीती वाटते? सध्याची पूर परिस्थिती पाहता नाथसागरातून 3,06,000 क्युसेसनी पाणी वेगाने वाढतंय आणि शेतीचं भरपूर नुकसान झालं। घराचे घरं पाण्याखाली गेलेत, काही जित्राबा पाण्याखाली गेलेत। तरी कधीपासून पाणी यायला सुरुवात झाली? ही रात्री काल 6 वाजेपासून अपडेट चालू आहे शासनाची की पाणी वारंवार वाढत चाललेलं आहे वेगानंच। याच्या आधी कधी एवढं पाणी जमलं होतं का? 6 वेळेस पाणी आलतं ह्यावेळी। नक्कीच आपण जर बघितलं तर मोठा कालखंड इथून गेलाय, कारण की 2006 या वर्षी या गावाला पाणी लागलं होतं आणि त्यानंतर आता प्रथम पाणी लागतंय। ताई, किती भीती वाटते? डोळ्यामध्ये अश्रू आहेत तुमच्या? भीती वाटते। 2-2 दिवस झाले आमचे लेकरं उपाशी आहेत सर। आमचे सगळे घरदार शेती पाण्यामध्ये गेलेली, माझे 2 दिवस झाले मुलगी उपाशी। सरकारला एवढं सांगणं आहे की त्यांनी खूप आम्हाला मदत करावी, आम्ही खूप गरीब आहोत। कधी पाणी आलं गावामध्ये? म्हणजे भीती, या पाण्याची कशी भीती वाटते? या अगोदर 6 वाजल्यापासून आलेलं आहे इकडं। शासनाची काही मदत पोहोचली नाही का? मदत तुमच्यापर्यंत काहीच नाही, आम्ही आमच्या घरावरच येऊन उभं राहिलेलो आहे। आता काही खासदार वगैरे पण येऊन गेले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतोय। कोणीच नाही आलेलं इकडं, सांगायला सुद्धा आले नाही। पाण्याला हलवा म्हणून येऊन तुम्ही, कोणीच नाही आलं। आम्ही आमच्या जीवाची काळजी स्वतः घेतो आहे। किती एवढं पाणी आलंय, किती भीती वाटते? म्हणजे गरज होऊन गेले सर, आम्ही दुसऱ्याच्या घरावर येऊन थांबलेलो आहे वर स्लॅबवरती। आमच्या घराचं पाण्यात आहे तिकडं। तुम्ही धीर धरा, शासनाची मदत नक्कीच येईल। ताई, रडू तुम्हाला कोसळते, खरं तर भयावह ही परिस्थिती आहे सगळी। काय भावना आहेत, कसं म्हणजे या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देत? बोलताच नाही, बोलायला शब्दच नाही राहिले। काय करणार, सगळं पाण्यात गेलंय, सगळं शेतीतलं गेलं, घरचं पण गेलं। काही अन्नधान्य खाण्यासाठी राहिलंय? काहीच नाही, काय घ्यायचं, काहीच नाही राहिलं, सगळं गेलंय। बरं, शासनाकडून इशारा देण्यात आला होता, सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यावेळेस तुम्ही ते काही सामान खाण्यापिण्याचं अन्नधान्य स्थलांतर केलं नाही का? काय घ्यायचं, कुठे घेऊन पळायचं, ते कुठे घेऊन पळायचं? घेऊन काय आम्ही आमच्या जीवाची पर्वा करतो, आम्हाला खाण्याची नंतर पर्वा आहे, पण आधी जीवाची पर्वा आहे ना। सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्ही खूप गरीब आहोत।
रडू तुम्हाला कोसळतंय पण दुसरीकडे आता जे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी काही शाळा पण आहेत बाजूला विहा मांडवा या ठिकाणी शासन स्थलांतरित करतंय. तुम्ही त्यांच्यामध्ये मुलांना का पाठवलं स्वतः मदतीस आहे अंगणवाडीची. मी खूप लेकराची मदत करते. माझ्या लेकराची मदत कोण करणार? सरकार करणार का? मी सगळ्या गावाची मुलं सांभाळते. मी स्वतः मदतनीस आहे. मंदा आश्रम काय माझं नाव आहे. मी हिरडपुरीमध्ये मदतनीस म्हणून काम करते करेशनगर वरती. शेतीत पाणी शिरलंय का? शेती सगळं शेतीमधलं पाणी गेलं, घर सुद्धा वाहून गेलं माझं. मी दुसऱ्याच्या घरावरती येऊन बोलते. मुलांचं शिक्षणाचं मुलीच साहित्य आहेत मला, 2 मुलं नाहीत. मुलीच आहेत मला. त्यांचं शिक्षणाचं शैक्षणिक साहित्य वगैरे जेवणाचं ते काहीच सगळंच नाही, पूर्ण. सगळं वाहून गेलं सर. पाण्यामध्ये काहीच राहिलं नाही. तुम्ही धीर धरा, शासनाची मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि शासन तसं प्रयत्न पण करतंय. तुम्हाला धीर धरण्याची गरज आहे. पण आता तुम्हाला जे स्थलांतरितसाठी जागा देण्यात आली तिकडे तुम्ही जाणार आहात का? आम्हाला साला तरी कुठेही जागा दिलेली नाही शासनाने, अजून कुठेही दिलेली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या दुसऱ्याच्या रूमवर येऊन उभा आहेत पाण्यामधून. आमच्या घरात तर वाहून गेले कधीच. ताई, मोठं नुकसान झालंय. खरं तर डोळ्यामध्ये अश्रू, तुमच्या भावना समजू शकतो. पण कशा पद्धतीचं हे सगळं कसं तोंड देतात आणि केव्हा गावामध्ये पाणी शिरलं? पाणी 6 वाजता शिरलेलं आहे. 6लाच पाणी शिरलेलं आहे गावामध्ये. रातभर जागी आम्ही झोपलोच नाही. मावशी, या अगोदर कधी अशी परिस्थिती तुम्ही बघितली होती का की गावामध्ये पाणी आलंय वगैरे? लय दिवस झाला आलेलं. 2000 मध्ये. आता गोदावरीला जेव्हा पूर येतो तेव्हा भीती वाटते. आणि मग भीती नाही तर हे वाटत रातभर जागेत आम्ही. एक तर माणूस नाही, कोणी नाही जवळ. मी एकटीच आहे घरात. ताई, अशीच भीती वाटते म्हणजे पाणी गावापर्यंत गावाला लागलंय. काल रात्रीपासून विसर्ग मोठा वाढलाय. किती मनामध्ये तुम्हाला भीती वाटते? आणि आम्हाला वाटतं येतं का बुडते का लेकर बिकर शेळ्याकडं बुडते का असं वाटतंय. चौकून येड्यान पार टाकला पाणी. शासनाचे कोणी प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी किंवा तुम्हाला मदत देण्यासाठी? मध्ये कधीच नाही आलं, कुणीच नाही आलं. तिकडून तिकडे जाते ते विचारे सगळं नाही कुठं कोणी सांगितलं बी नाही आम्हाला का तुम्ही ताई, या अगोदर हा भाग नेहमी दुष्काळाचा राहत होता. मात्र नदीला पूर यावा, आपली शेती ओलिती व्हावी असं वाटत असावं. मात्र यावर्षी तरी पण त्यांनी विचारलं नाही तुमच्या घरामध्ये पाणी आलं का? तिथून येते आणि तिथूनच मागे जाते. काय गावात माणसं नाही येत काय? हे कसे पळते दुसरीकडे? आम्ही गरीबी, आम्ही कुठं जायचं? पाणी जीव द्यायचं का? आम्ही सगळ्या शासनाचे लेकर सांभाळतो. मदतीस आहे मी स्वतः. एवढे लेकर सांभाळते. माझा जीव काही तळतळ करत नसेल का स्वतःच्या जीवासाठी, माझ्या लेकरासाठी? मी एवढ्या लेकरांचे बालक सांभाळते. मी स्वतः मदतीस आहे. सगळ्या लोकांना विचारायचं. आता अन्नधान्याचं आणि एकही कण माझ्या घरामध्ये लेकराचं राहिलं 2 दिवस झाले उपाशी आहे. शासन जर लक्ष देत नसत आणि बघत सुद्धा नसत तर काय त्या शासनामध्ये लाज आहे का? त्या शासनाने इकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही सुद्धा माणसं आहोत. आमची सुद्धा तिथपर्यंत याची ताकद आहे. त्यांनी लक्ष दिले, डोळे उघडून इकडे बघावे. हिराडपुरी तालुका, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आता काय मागणी आहे ताई? नक्की काय मागणी? माझा काय जीव सरकारने आता काय तळतळ करतोय. या पाण्यामध्ये जीव राहणार आहे का जाणार आहे संध्याकाळपर्यंत याची सुद्धा गॅरंटी नाहीये. बरोबर आहे ना. आता काय शासनाला पहिली मदत काय मागसाल मी या तुम्ही? मावशीच्या घरासमोर येऊन वर बोलतीये स्लॅपवर. तुम्ही आमच्या घरी चाला, मी तर तुम्हाला पाण्यामध्ये उभा राहून व्हिडिओ काढायला होते. शासनाला दाखल होते त्याचे तेव्हा डोळे उघडते. ते बसले आहेत खुर्चीवर. अजित दादा झाले, रवींद्र फडणवीस झाले, ते बसले आहेत 3 ताई बंगल्यामध्ये. त्यांच्या मुंबईमध्ये पाणी येऊन ते वाहून जावं, तेव्हा त्यांना कळेल का पाण्याची किंमत काय असते. ते तिथून शासनाला फक्त काय म्हणतात, हो 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 आम्ही बघतो तुमच्याकडे. केव्हा बघता? पाण्यात वाहून गेल्यावर बघता का आमची मौत झाल्यावर मौतीला येता हार घेऊन? केव्हा बघता? लवकर बघायचं असलं तर नंतर तिकडे समुद्रामध्ये भेटू मुंबईला येऊन. अशा परिस्थितीत धीर धरणं देखील महत्वाचं आहे. लेकरा बाळांना सांभाळणं देखील महत्वाचं आहे. ताई, शासनाकडे पहिली मदतीचा काय हात मागताय? रात्रभर सर आम्ही झोपलेलो नाही. हे पाण्याचं आम्हाला इतका राख आहे. इथपर्यंत येतं का, तिथपर्यंत येतं का, कुठपर्यंत येतं? आम्ही लेकरं घेऊन अशी जवळ बसलेलो आहोत पिशव्या घेऊन. बाकीचा पसारा तर वाहून गेला. फक्त एवढी बॅग आहे त्याच्यामध्ये. लेकराचे घालायचे कपडे फक्त 2 दिवसाचे. लेकर तर उपाशीचे कालचं धरून. काही करण्याची संधी नाही, कुठे जाण्याची संधी नाही. कोणी अलीकडे ये सुद्धा म्हणा ना, कोणी पलीकडे जा सुद्धा म्हणा ना. या पाण्याच्या भीतीने आपापले जीव घेऊन पळून गेले दुसरीकडे. लोक म्हणा आम्ही ती आहे तिथंच उभा आहेत, दुसऱ्याच्या स्लॅपवर उभा आहेत आम्ही. माझं घर तर तिकडे आहे. ते व्हिडिओ घ्या, खरंच घ्या ते व्हिडिओ. त्या घरी माझं पत्राचं 4 पत्र आहे, ते पण राहिलेलं नाही. खाण्यासाठी काहीच राहिलं नाही. काहीच नाही. तुम्हाला घर मोकळं दाखवते मी. चालवा तुम्ही. तिथं सगळे डबे होते ते वाहून गेले. लेकरचे शिक्षणाचे पुस्तकं वाहून गेले. मला 2 मुली आहेत, एक आहे 10वीला आणि एक आहे 4थीला. त्यांचं मी कसं करू? उद्या जर 4 दिवसांनी शाळा उघडल्या त्यांना कुठून पैसे आणू? मी पुस्तकाला आणू का काय करू? मंडळी, हे दुःख नाही तर आईची आर्त हाक आहे. मुलांना
घरामध्ये करून घाली तर त्याच्यात पण काही राहिलं नाही. मग त्याला करून कधी घालू, कधी कमवून आणू, कधी लेकराला घालू? मी सांगा बरं सर, माझे चिमण्या 2 दिवस झाले उपाशी आहेत. ताई, तुम्ही पहिले शांत राहा. शासन मदत पोहोचवते, तुमच्यापर्यंत मदत पण येईल, पण तुम्हाला धीर धरावा लागेल. आणि आता मदत पोहोचते, तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन सुद्धा जातायत. कोणीच नाही आलं रात्रपासून इकडे. चालता का माणूस तरी मनाला विचाराय माणूस आम्ही अशा हातात हात धरून बसलेलो आहेत माणसं आणि बाया. ही सगळं अर्थ तिकडे गणेश नगर पूर्ण गेला. आम्ही 4-5 घरच इथे आहेत. ही अर्थ हाक शासनापर्यंत पोहोचावी आणि आपल्या माध्यमातून तरी ती जावी. आणि मतदानाच्या वेळी दररोज चक्रा मारणाऱ्या या पुढाऱ्यांनी आता या गावामध्ये येऊन यांना मदत करणं गरजेचं आहे. आता आभाळ जरी आलं, ढग जरी दाटून आले, तर दुःखाचा गोळा या नागरिकांच्या पोटामध्ये उठतोय. आणि जे हंबरडे आहेत ते आतमध्ये दाटलेले हंबरडे वर कंठावर आलेले आपल्याला दिसत आहेत आणि निशब्द वाणी आपल्याला ही पाहायला मिळते. अतिशय भयावह परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी आता शासनाने त्वरित पावलं उचलणं गरजेचे आहे आणि यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं झालंय. गावाचे संपर्क देखील तुटले, तर दुसरीकडे अनेक मुलांना मी सांभाळते, मात्र माझेच 2 मुली काल रात्रीपासून उपाशी आहेत, त्यांना जेवू घालण्यासाठी माझ्याकडे काही नाही असं म्हणण्याची जर वेळ नागरिकांवर येत असेल तर या पुढाऱ्यांना झोपेतून उठणं गरजेचं आहे आणि आता प्रत्येक गावापर्यंत, बांधापर्यंत आणि घरापर्यंत जाणं गरजेचं झालंय. सुवर्णा. नक्की. अविनाश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.